गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे आवडो सर्व तुझे भगवता विठू जगन्नाथा ओ एकचितत्वता देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला दा। सद्गुरुनाथ महाराज की जय। राम जीवनाचा वेग हा आपण कालपासून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। रामाच्या तारुण्याच्या गोष्टी आणि रामाला त्याच्या आयुष्यात झालेला विषाद हा फार महत्वाचा असा एक विषय आहे। कारण कुठल्याही व्यक्तीला जोपर्यंत विषाद होत नाही, अनुताप होत नाही, तोपर्यंत त्याची प्रगती होत नाही। म्हणून रामजीवनातलं आध्यात्मिक मूल्य हे समजण्यासाठी विषाद होणं आणि आपणही रामासारखेच बऱ्याच ठिकाणी फिरून आलेलो असतो, तिथल्या विविध गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो। किंबहुना आपण जो आनंद घेऊ इच्छित असतो तो सर्व देहबुद्धीतला आनंद असतो। म्हणजे तुम्ही कुठेही फिरा, विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधनं वगैरे बरेच लोक विविध ठिकाणी फिरत असतात, परंतु अगदी म्हणजे तीर्थयात्रा करणारी लोक आहेत, याबद्दल वाद नाही, परंतु तिथला बहुतांशी जो भाग असतो तो आपल्याला राहायला, खायला, प्यायला, झोपायला सर्व सोयी उपलब्ध आहेत की नाही हे पाहिल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पाऊलच टाकत नाही। पहिली गोष्ट तिथला आनंद जो घेत असतो तो आनंद सुद्धा कुठेतरी दृश्य स्वरूपातला, माझ्या शरीराला भावणारा, माझ्या शरीराला आवडणारा असाच आनंद मी पाहत असतो। तिथं कुठल्याही स्वरूपाची अंतर्मुखता नसतेच नसते, हे मात्र नक्की आहे। म्हणजे एवढे सगळे खर्च करून आपण विविध प्रकारच्या ठिकाणी भेटी गाठी देऊन आपला विकास झालाय का असा प्रश्न प्रत्येकाने विचारावा। कारण जे नेमकं आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे ते आपण पाहतच नाही। त्यामुळे वेळेचं आपल्या मर्यादेतलं भान हे सुद्धा आपण कुठेतरी आपल्या जीवनात विसरलेलो असतो। काळाची जाणीव आपल्याही जीवनामध्ये आपल्याला नसते। म्हणून रामाने जेव्हा तीर्थाटन केली तेही त्याच्या गुरुकुलातनं बाहेर आल्यानंतर वसिष्ठ ऋषींनी त्यांना कसं जायचं काय सगळं तो सगळं झालं। आणि याच्यामध्ये मी कुठे आहे, आपण एवढी मोठी जनसंख्या पाहतो, त्यातला एक थेंब आपण असतो, मग आपलं वास्तव काय आहे हा विचार रामाच्या मनात आला, म्हणून त्याला काळाचं भान आलं। लक्षात घ्या। आणि ते काळाचं भान सुद्धा जेवढं रामाला होतं तेवढंच त्याच्या इतर बंधूंनाही आलेलं होतं। म्हणून रामाने जेव्हा रामाच्या जीवनात आणि कृष्ण जीवनामधला जेव्हा आपण फरक पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की कृष्ण जीवनामध्ये कृष्णाच्या अवतार कार्याच्या अगोदर कृष्ण जीवन बऱ्याच लोकांना माहिती असतं, रामजीवन अशा भूमिकेतनं पाहिलेलं नसतं। म्हणून आपण रामा
रामाला समजू शकत नाही आणि राम आपल्याला समजून घ्यायचा आहे आता, असा विषय सगळा आहे आपला. त्यामुळे या कृष्ण जीवनामध्ये कृष्ण स्वयंभू स्वतःच्या ताकदीनिशी जन्माला आलेला आहे. लक्षात घ्या, तो देवकीच्या पोटी जन्माला आला म्हणजे अयोनी संबंधातनं जन्माला आलेला आहे. हे महत्वाचं आहे, कारण दोघही नवरा बायको वेगवेगळ्या जेलमध्ये बंद होते आणि कंसाचा कडा पहारा होता, तरीही कृष्णाला जन्म झालेला आहे. त्यावेळेच्या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये ईश्वरी शक्ती त्याच्या प्रत्येक पावलावर त्याला साथ देत होती आणि ती इतकी साथ देत होती की वसुदेवाने जेव्हा त्याला डोक्यावर घेतलं आणि तो बाहेर पडला तर दरवाजे साखळदंड तुटून दरवाजे उघडे होत गेले. नदी सुद्धा इतकी भयंकर व्हायला लागली, यमुना नदी. तिला एवढा पूर होता त्यावेळेला की तिला जणू कृष्ण भेटीची आस लागलेली होती की देवता या कशा प्रकारे कार्य, जलदेवता म्हणतो ना आपण, यांना सुद्धा एक प्रकारचा वेगळा उमाळा आलेला होता, अशी परिस्थिती होती. आणि हे कृष्णाला बाल्यावस्थेत माहिती होतं. हा सर्वात महत्वाचा कृष्णाच्या जीवनाचा आत्मसंयम होता. लक्षात, म्हणून नेमका अंगठा कधी बाहेर काढायचा आणि वसुदेवाची खाती परीक्षा कशी घ्यायची हे सर्व त्याच्या जीवनाचा एक संबंध होता. म्हणून वसुदेवाची परीक्षा ही कृष्णाने घेतलेली आहे, दशरथाची परीक्षा रामाने घेतलेली नाहीये. लक्षात घ्या, दोन जीवनांमधला फरक आहे हा. म्हणून कृष्ण काय दाखवतो आहे आणि राम काय सांगतो आहे हे समजणं हे अध्यात्म आहे. म्हणून कृष्ण भक्ती करायला खूप छान वाटते, पण कृष्ण कळणं अवघड आहे. कृष्ण जीवनात उतरवताच येत नाही. प्रॉब्लेम इज देअर. किती राधे राधे म्हणा, काहीही म्हणा, इट्स ऑफ नो यूज. म्हणून राम जीवन हे आपल्या जीवनात आणण्याचं आदर्श कार्य रामाने केलेलं आहे. हे समजून घेऊन रामाकडे बघावं लागतं. म्हणून काळाचं भान सुद्धा जेव्हा भरत म्हणजे राम हे जेव्हा निघून गेले होते वनवासामध्ये आणि भरत जेव्हा त्यांना वनवासामध्ये असताना भेटायला येतात अयोध्येहून, त्यांना कळल्यानंतर, आणि तेव्हा ते जेव्हा म्हणतात की तू आता अयोध्येचंच राज्य बघ, मी माझ्या वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे मी वनवास 14 वर्षाचा करणार आहे आणि मी याबद्दल म्हणजे माझा विषय इतका ठरलेला आहे. म्हणून स्वतःच्या शब्दांना त्यांनी कसं जाणलं होतं हे समजलं पाहिजे. परंतु भरत त्यांना काय म्हणतो, मी तुमच्यासारखाच राहील, नंदीग्रामामध्ये राहील, मी अयोध्येतले तुम्ही राजे आहात आणि तुमच्या पादुका मी अयोध्येमध्ये सांभाळेन आणि राज्य कारभार मी करीन, पण तुम्ही म्हणून करीन. म्हणजे जसं कृष्णाने अर्जुनाला संपूर्ण विश्व रहस्य सांगितलं 9व्या अध्यायापर्यंत, स्वतःचं विभूतीचं स्वरूप सांगितलं, विश्व स्वरूप सांगितलं आणि 12व्या अध्यायानंतर त्याला संपूर्ण अक्षर अक्षर पुरुषोत्तमाचं स्वतःचं स्वरूप विशद केलं आणि त्याला सांगितलं शेवटी यथेच्छसी तथा कुरु. परंतु तेव्हा अर्जुन काय म्हणतो, माझा सर्व संशय पूर्णपणे मिटलेला आहे, आता मी तुम्ही म्हणून युद्ध करेन. म्हणून अर्जुन हा कृष्ण होऊन युद्ध करतोय. दोन याच्यात किती साम्य आहे आणि दोन जाणीवांमध्ये कशा प्रकारे जीवन चालत आहे हे समजणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणून रामांनी जेव्हा असं सांगितलं जातं, भरत जेव्हा त्यांना असं उत्तर देतात तेव्हा भरत म्हणतात की 14 वर्ष मी तुमची वाट पाहीन आणि 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी जर तुम्ही आला नाही तर मी अग्नी प्रवेश करीन. म्हणजे केवढं वेळेला महत्व आहे बघा. आपल्याला वेळेचं भान तरी आहे का?
आपण काल कमिट करतो, आज विसरतो, एवढं तर आपलं काळाचं भान आहे. त्यामुळे राम जाणणं, राम समजणं हा इतका सोपा गोष्ट नाही. कारण राम मला समजून घ्यायचा आहे, राम जीवन मला माझ्या जीवनात आणायचंय, ते इतरांसाठी नाहीये. हा व्यवहार देवाचा प्रत्यक्ष व्यक्तिगत स्वरूपात प्रत्येकाशी जोडलेला असतो, हे समजावं लागतं. ही इच्छा जेव्हा रामाला होते तेव्हा राम म्हणतो, मी खरा कोण आहे हे तुम्ही मला सांगा. वसिष्ठांना विचार सांगतात ते की मला त्याच्यामुळे मला एक प्रकारचा विषाद आलेला आहे, मी उद्विग्न अवस्थेत आहे. आणि बाहेर तुमचे विश्वामित्र बाहेर विश्वामित्र येऊन उभे असतात आणि ते म्हणत असतात की मला रामाला माझ्या ताब्यामध्ये द्या. आणि वसिष्ठ त्यावेळेला विश्वामित्रांशी बोलतात की रामाची अशी परिस्थिती आहे. पण विश्वामित्र हे अंतर्ज्ञानी होते, जसे वसिष्ठ होते तसेच तेही होते. वसिष्ठ आणि विश्वामित्रांची गोष्ट या आध्यात्मिक जाणीवेतनं आपण थोड्या वेळानंतर बघू. म्हणजे ती योजना रामासाठी का केलेली होती हे आपल्याला कळतं. म्हणून वसिष्ठ आणि विश्वामित्र हे राम जीवनाच्या अगोदर ब्रह्मर्षी म्हणून का उगवले होते, हे राम जीवनाला पुढे नेण्यासाठी कसं होतं ते कृष्ण जीवनात तुम्हाला दिसत नाही असं मला सांगायचं. कृष्ण जीवन खूप स्वयंभू आहे, लक्षात घ्या. त्याला जन्मतःच ते कंसाची की कोण होती मावशी, उत्तरा मावशी, मारायला कोणाचा आधार लागला नाही. त्या कालियाचं मर्दन करायला त्याला कुठल्या शक्तीची उपासना करावी लागलेली नाहीये. पण रामाला या सगळ्यातनं मानवासारखं जगावं लागलंय. म्हणून राम हा आपल्या जीवनाशी कुठंतरी जवळीक साधतोय. आणि तो राम आपल्यामध्ये बसलेला आहे. आणि तोच राम प्रभू रामचंद्रांना वसिष्ठ सांगतात तुझ्या आत बसलेला. म्हणून तू तुझं स्वरूपाचं ज्ञान घे. गुरुकुलामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलीच होती, विविध शिक्षा प्राप्त त्यांनी केलेल्याच होत्या. उपनिषद वेद यांचा अभ्यास झालेला नव्हता असं काही नव्हतं. पण त्या भूमिकेमध्ये सुद्धा म्हणजे आता सुद्धा बघा की आपली मुलं शाळा कॉलेजेस मध्ये एवढे शिकतात, इंजिनियर होतात, डॉक्टर. एक थोडं कुठं 15 दिवस नोकरी नाही मिळाली, 2 महिने नोकरी नाही मिळाली की लागलीच उद्विग्न होतात. म्हणजे ज्ञानाचा फायदा आहे का? आपल्याला नोकरी मिळाली नाही, आपलं लग्न झालं नाही म्हणून सुद्धा उद्विग्न होणारे आई बाप असतात, मुलं असतात. आपल्याला हल्लीच्या काळात आपल्याला गर्लफ्रेंड नाही म्हणून बावड होणारे पोर आहेत या जगात. हे कसं राम समजून घेणार आहेत? आणि कुठल्या स्तरापर्यंत सामाजिक ऱ्हास घडतो आहे हे सर्व कलियुगाचं कार्य आहे. म्हणून कलियुगामध्ये रामाशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. एक वेळ तुम्ही कृष्ण भक्ती नाही केली तरी चालेल, पण राम भक्ती व्हायलाच पाहिजे. लक्षात घ्या. कारण कृष्ण करणारच नाहीये. कारण कृष्णाच्या जीवनामधनं आपण विविध विचित्र अर्थ काढतो. राम जीवनातनं पण आपल्या सुपीक डोक्यातनं अनंत विचित्र विचार करणारी लोक आहेतच की. राम समजून घ्यायला सुद्धा एक ज्ञानाची जागा लागते. आतून वेगळ्या प्रकारचं उन्नयन घडण्याची आस्था लागते. वेगळ्या जीवनासंबंधी बघण्याचा वेगळा दृष्टिकोन लागतो, तरच राम कळणार आहे. त्यामुळे रामासाठी आपल्या जीवनाला सामोरं करावं लागतं.
हा सर्वात अवघड प्रकार लक्षात ठेवा. म्हणून शक्यतो अध्यात्म टाळणारी माणसं खूप आहे त्या जगात. कारण ज्या रामाला तुम्हाला सामोरं जायचंय तो दारू पीत नव्हता, तो सिगरेट ओढत नव्हता, तो तंबाखू खात नव्हता आणि तो नॉनव्हेजही खात नव्हता. या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असल्यामुळे माणसं रामापासून 2 हात लांब राहतात. फोटो ठीक आहे, म्हणून मी देव व्हावं, माझ्यात ईश्वर असेल तो त्याचं तो बघून घेईल, पण मी म्हणजे सुधीर पांडे, मी म्हणजे अमुक अमुक जोशी, मी म्हणजे पवार, मी म्हणजे पाटील, एवढाच माझा विचार आहे. मला म्हणजे मी समजा कुलकर्णी असेल तर मी श्रीरामाचा अवतार आहे असं म्हणण्याची आपल्यात ताकद नाही, म्हणून आपण घाबरलेलो आहोत. आपल्याला राम का होता येत नाही याचा विचार नको का व्हायला. म्हणून स्वरूपाची ओळख वसिष्ठ ऋषींना विश्वामित्रांनी सांगितलं की त्यांना स्वरूपाची ओळख करून द्या, त्याशिवाय ही उद्विग्नता राहणार नाही. मग तेव्हा वसिष्ठांनी जे रामाला तत्वज्ञान सांगितलं तो योग वासिष्ठ आहे. योग वासिष्ठाचा अभ्यास हा खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला रामकथेपेक्षा सुद्धा अंतरंगात घेऊन जाणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून वाल्मिकी रामायण ही कथा आहे, त्यातनं राम कळत नाही, रामाचं हृदय कळत नाही, वरपांगी गोष्टी करू शकतात. सामाजिकरित्या कसं वागलं पाहिजे, कारण तो समाजाभिमुख होता, पण तो आतून कसा होता. म्हणून राम सुद्धा विषादात गेला होता हे बरेच लोकांना माहितीच नाही. अर्जुनाला जसा विषाद झाला होता रामाला सुद्धा झाला होता, कारण राम माणसासारखा आला होता आणि त्याच्यासाठी प्रकृतीने जी योजना केलेली होती त्या अवतार करण्यासाठी ती पहिली योजना वसिष्ठ ऋषी आणि तुमच्या विश्वामित्रांची होती. आणि जेव्हा वसिष्ठ ऋषी त्यांना सांगतात सर्व की अरे तू स्वतःचा विचार, तुझं शरीर म्हणजे काय आहे याचा विचार, जो आपण काल थोडासा तो विचार पाहिला. म्हणून शरीरामध्ये असणाऱ्या ज्या आपण म्हणतो माझं शरीर पंचभूतांचं बनलेलं आहे, बरोबर, हा सर्वसाधारण सर्वांना माहिती असेल. एका या मुलांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही, परंतु पंचमहाभूत म्हणजे काय हे पण माहिती नसतं. म्हणून आकाश, वायू, अग्नी म्हणजे तेज, त्याच्यानंतर तुमचं जल म्हणजे पाणी आणि पृथ्वी तत्व म्हणजे जमीन म्हणजे जडत्व, याला पंचमहाभूत म्हणतात. आणि त्या पंचमहाभूतांमध्ये त्रिगुण पण असतात. त्रिगुण म्हणजे कुठलं? आज आपण विचार केला वारा, झुळूक आली की कसा वाटतो? छान वाटतो. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला झुळूक जेव्हा येते तेव्हा तोच वारा ज्याला वायू म्हटलं जातं, तो थेट पहिलं तत्व आलेलं आहे. ते जे तत्व आलेलं आहे ते थेट आकाश तत्वातून आलेलं आहे. आकाश तत्व हे ईश्वराचं स्वरूप आहे. आता इथं थोडासा जर आपण वेगळा टिल्ट घेऊ विचार, तो विचार आपल्याला असा करायचा आहे की वसिष्ठ ऋषींनी हे रामाला कसं सांगितलं असेल. तुम्ही स्वतः राम आहात आणि तुम्हाला माहिती नाही, बरोबर, आपण अज्ञानी आहोत. अज्ञान म्हणजे पृथ्वी तत्व, जडत्व, त्याला
म्हटले, आळस, झोप हे सर्व जिथं आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक संतुलन पूर्णपणे झोपलेलं असतं त्याला पृथ्वी तत्व म्हटलं. समजण्यासाठी जडत्व. आता जेव्हा हे ब्रह्मांडच नव्हतं, वसिष्ठ सांगताय ना, जेव्हा ब्रह्मांडच नव्हतं तेव्हा काय होतं? तेव्हा सर्वत्र परब्रह्मच होत. परब्रह्म कसं होतं? ते काय मुरलीधर होतं का धनुष्य हातात बांधून धरलेलं होतं? ते सच्चिदानंद स्वरूप होतं. म्हणून आपण कायम म्हणतो सच्चिदानंद काय जे असेल ते, आहे की नाही? तर हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे, हे याला सच्चित आणि आनंद या जाणीवेमध्ये असणारी वैश्विक, विश्वाच्याही पलीकडे विश्व, म्हणजे आता त्यावेळेस विश्वच नाहीये असा आपण विचार करतो. म्हणून संपूर्ण या आकाशामध्ये जी भरलेली मानसिकता होती, ती मानसिकता ती अतिचेतन अवस्थेमध्ये होती. जसं आज आपल्याला शरीर आहे म्हणून आपण आपले ओळखतो, पण शरीर वगैरे सगळं काढून टाकलं आपलं तर काय राहील? आपली मानसिकता आहे ना. आपण म्हणतो ना माझं मन आहे. मन म्हणजे काय? ते मानसिकता, ती मानसिकता ईश्वरीय जाणीवेमधली, ज्ञान जाणीवेमधली होती. त्याला मूळ सत्य असं म्हणतात. त्याला विश्वातीत परब्रह्म असं म्हटलं जातं. रामालाच म्हणताय ना वशिष्ठ. आता हे तुम्ही रामाच्या जाणीवेत समजून घेतलं तर तुम्हाला राम काय आहे हे कळू शकणार. म्हणून आजचा विषय हा तत्वज्ञानाचा जरूर आहे, खोल जरूर आहे, परंतु तो रामाशी जवळीक साधणार आहे. राम काय हे तर समजलं पाहिजे ना आपल्याला. मग तसं ते जे विश्वातीत परब्रह्म आहे त्याच्या मानसिकतेमध्ये एक असा विषय येतो की त्याच्या मानसिकतेमध्ये त्याला असं वाटतं की अरे या सर्वत्र तर मी दिसतोच आहे, म्हणजे मी स्वतःच ब्रह्म आहे आणि सर्वत्र ब्रह्मच ब्रह्म आहे. म्हणून मी ब्रह्म आहे आणि सर्व खलु इदं ब्रह्म हा त्या मनाचा स्पंद आहे. जसं तुम्ही तुमच्या फ्लॅट मध्ये स्वतः तुम्ही मालकी हक्काचे असाल त्या फ्लॅटचे आणि तिथं बसलेला आहात, एक दिवस रात्री सगळे घरातले बाहेर गेलेले आहेत समजा, आणि तेव्हा तुम्ही घरात शांत एकांतात विचार करत असाल तेव्हा काय विचार कराल? अरे माझं जीवन काय, हे संपूर्ण घर माझंच आहे आणि मीच या घराचा मालक आहे आणि माझंच सर्वत्र असते. हा जो एक विषय आहे त्याच, पण हा अज्ञानातला विषय आहे. पण हा ज्ञान जाणीवेतनं, प्रत्यक्ष प्रमाण जाणीवेमधनं, अनुभूतीतनं, म्हणून या ज्ञानाला विज्ञानाची अभिव्यक्ती आहे, अनुभूतीची अभिव्यक्ती आहे. विज्ञान कशाला म्हणायचं? ज्याला अनुभव येतो त्याला विज्ञान म्हणायचं. म्हणून त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी हे जे म्हटलं जातं त्याचं कारण ते आहे. म्हणून हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान जेव्हा या संपूर्ण जाणीवेमध्ये असं स्पंदित होतं तेव्हा नॅचरली हा स्पंद आहे. स्पंद म्हणजे काय? स्पंद म्हणजे एक प्रकारचे व्हायब्रेशन्स म्हणतो, बरोबर? आपण कार्डिओग्राम काही लोकांनी काढले असतील, बरेच लोक काढतात आजकाल केअर घ्यायची म्हणून, तर त्याच्यामध्ये जे दिसतं ना त्याला स्पंद म्हणतात. ते आपले स्पंद, त्याचा ठोका चुकला तर हार्ट अटॅक आला म्हणून समजायचं. त्याचं म्हणजे त्याचं काय आहे ते तुम्हाला आता मी काही एक्सप्लेन करत नाही, परंतु हा जो ज्ञान जाणीवेतला स्पंद आहे, या स्पंदाचा हुंकार
त्या जाणीवेमध्ये अशा प्रकारे सातत्याने होत गेला, मी ब्रह्म आहे आणि सर्वं खलुदं ब्रह्म हे आकाश तत्वाच्या भूमिकेत आकाशामध्ये स्पंदित होत राहिलं आणि त्या स्पंदांच्या विकर्ष रेषेतनं एक प्रकारच्या वायूची आंदोलनाची सुरुवात झाली. तिथे पहिलं वायू तत्व त्या स्पंदनातनं बाहेर बघा. आणि हे वायू तत्व जेव्हा स्पंदनातनं बाहेर येत आहे, स्पंदवरती चालूच आहे, म्हणजे ईश्वराच्या जाणीवेतनं येणारं पहिलं अगदी ईश्वराच्या निकट असणारं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे, ते हनुमंताचं स्वरूप आहे, हे समजणं गरजेचं आहे. त्यावेळेला हनुमंत रामाला भेटलेले नव्हते, पण रामाची आणि हनुमंताची ओळख त्या ठिकाणी वसिष्ठ ऋषींनी त्यांना करून दिली, ही आत्मजाणीव प्रकट केली. लक्षात घ्या. म्हणून हनुमंताच्या परवानगी शिवाय रामापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही, इतकं स्पष्ट आहे. म्हणून नभासारिके रूप या राघवाचे. मग तिथं पोहोचणार कोण? वायू तत्व, प्राण हा तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतो. म्हणून रामाला खांद्यावर घेऊन संपूर्ण त्याच्या अरण्याच्या काळामध्ये त्याला जे चालवलं गेलं हनुमंताकडून, ते हनुमंताने चालवलेलं आहे. कारण हनुमंत हे प्राण स्वरूपामध्ये रामाच्या अंगा खांद्यावरही असतात आणि ते रामाला आपण आपल्या अंगा खांद्यावर घेऊन जाऊ शकतो. एवढी जवळीक आहे त्यांची. आणि तरीही त्या रामाचा म्हणजे त्या विश्वातीत परब्रह्माचा स्पंद सुरूच आहे. आणि त्या स्पंदातनं वायूच्या लहरींच्या जाणीवेच्या घर्षणातनं जे एक प्रकारचं घर्षण होतं, त्यातनं पुढचं तत्व, मूळ तत्व, अग्नी तत्व, जे संपूर्ण ईश्वराच्या जाणीवेत खाली येतं, ते अग्नी तत्व वायूबद्ध प्रकट होतं. म्हणजे वायूच्या आत अग्नी आहे. लक्षात घ्या. तो वायूतनं अग्नी प्रकट होत आहे आणि इथपर्यंत संपूर्ण अव्यक्त आहे. लक्षात, अजून कुठली व्यक्तता नाही. आणि या अग्नीच्या जाणीवेमध्ये जेव्हा ते स्पंद सुरू असतात, त्या स्पंदामध्ये काय आले? गुणात्मकता आली. कुठली गुण? तुम्हाला वायू हळूवार आला की छान वाटतं. ही वायूची सात्विकता आहे. तो ईश्वराचा सात्विक स्पंद आहे, ज्याला सत्व समजलं. मधल्या जाणीवेमध्ये असणारा जो ईश्वरीय स्पंद आहे, त्या स्पंदाला रजोगुणात्मक स्पंद म्हणतात. क्रियात्मक जाणीवेतला स्पंद आहे. आज वाऱ्या जर हलायला लागला तर मोठ्या मोठ्या पवन चक्क्या पण फिरायला लागतात. म्हणजे ती वायूची क्रियात्मकता कुठल्या प्रकारे कार्य करते, हा रजोगुण आहे. आणि तो स्पंद जेव्हा टेकला जातो तेव्हा तो वायूच इतका बेफाट होतो की संपूर्ण ब्रह्मांड सुद्धा उद्ध्वस्त करू शकतो, एवढी त्याची तामसिक वृत्ती होते. असे त्रिगुण त्या स्पंदातून बाहेर पडतात आणि ते या वायू तत्वात, अग्नी तत्वात पण स्थिर होतात. त्याच्यामुळे अग्नी तत्वामध्ये सुद्धा ही सात्विकता दिसते. तुम्ही निरांजन लावता, ही सात्विकता असते. तुमच्या आतमध्ये मंद ज्वलन जे चालतं आहे, ही रजोगुणात्मक भूमिका जी आहे अग्नीची, जी आपण आपल्या कार्यासाठी वापरू शकतो, ही रजोगुणात्मकता अग्नीमध्ये पण आहे. कारण हा रजोगुण अग्नीमध्ये नसता तर आपल्याला स्वयंपाकच करता आला नसता. आणि तोच अग्नी जेव्हा बेफाट सुसाट वाढायला लागतो आणि वायूशी जेव्हा तो संपर्क येतो, तेव्हा त्याला वडवानल असं म्हटलं जातं.
त्यामुळे तुम्हाला माहिती असेल तर आपल्याकडे एक हनुमान वडवानन स्तोत्र पण आहे. ऐकून माहिती असेल तुम्हाला काय या गोष्टी आहे, त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे हे समजलं पाहिजे. आणि याच्यातनं जेव्हा सत्व रज तमातनं जेव्हा तो अग्नी प्रवेश करत असतो तेव्हा तो सात्विक जाणीवेमध्ये इतका खोलवर जातो की शून्याच्याही पुढे जातो आणि वायू आणि अग्नी या दोघांच्या मिलनात पहिलं जलतत्व बाहेर पडतं. ती जलाची सूक्ष्म जाणीव आहे लक्षात. आणि त्या जलतत्वामध्ये सुद्धा तो स्पंदवरचा विश्वातीत परब्रह्माचा स्पंद तरीही चालूच आहे, तो आत्ताही चालू आहे. आपण त्या स्पंदाशी एकरूप होऊ शकत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं. पण ही सर्व तत्व त्या स्पंदाशी एकरूप आहे आणि त्याच्यातच ते जेव्हा अग्नी आपलं जलतत्व जेव्हा सत्व रजतमात्मक जाणीवेत येतो तेव्हा त्याच्या आत्यंतिक अज्ञानमय जाणीवेमध्ये प्रवेश करतो. त्याला पृथ्वी तत्व असं म्हणतात. रामा हे तू समजून घे, संपूर्ण विश्व तू बघतो आहे इकडे तिकडे. त्या प्रत्येक विश्वाच्या अंतरंगामध्ये आणि बहिरंगामध्ये ही संपूर्ण प्रकृती कार्य करते आहे. हिलाच आपण गुणमाया असं म्हणतो. तिचं हे मूळ स्वरूप आहे. तिला आपण पंचमहाभूत आणि त्रिगुण या जाणीवेतून अष्टधा प्रकृतीची मूळ माया असं म्हटलं. दासबोधात वाचा, तुमच्या लक्षात येईल काय आहे प्रकरण. आणि ती अवस्था जेव्हा प्राप्त होते की एका विशिष्ट स्थितीपर्यंत आलेला आहे आणि त्या स्थितीचा आता स्फोट होणार आहे, ते क्षोभ होणार आहे आणि तेव्हा तीच प्रकृती क्षोभ पावते. तिला गुणक्षोभिणी माया असं म्हटलं जातं आणि संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती होते. तर निर्मिती जरी झालेली असली तरी विश्वातीत परब्रह्म ज्याला आपण इन्फिनिटी म्हणतो ती आजही तेवढाच जाणीवेतनं स्पंदित होत आहे. म्हणून जेथ माया स्पर्शो सकेना तिथं माझं अस्तित्व आहे. ते सच्चिदानंद स्वरूप, हे स्वरूप तुझ्या आत बसलं आहे. आणि हे विश्व अशा प्रकारे जेव्हा तयार झालेलं आहे अष्टधा प्रकृतीतनं ती संपूर्ण समष्टी तयार झालेली आहे. याच्या प्रत्येक अस्तित्वाच्या जाणीवेमधनं सूक्ष्मामध्ये जरी तू शिरला, जो ॲटमचा विचार आपण काल केला, त्याच्यामध्ये तुला काय दिसत आहे की तीच शक्ती या संपूर्ण ब्रह्मांडाला विकसित करण्यासाठी म्हणून ईश्वरात्मच बाहेर पडतीये. म्हणून तो जो न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस हा ईश्वरीय अंश आहे. ते ज्ञान आहे आणि कुठलंही कर्म ज्ञानाशिवाय घडू शकत नाही. म्हणून रामकथा, रामलीला आणि कृष्णलीला या कितीही मोठ्या असल्या तरीही वसिष्ठ ऋषींनी रामाला जी सांगितलेली होती ती वैश्विक लीला सांगितलेली होती रामाला, की हे विश्व निर्मिती ही ईश्वराची खरी लीला कशी आहे. ते रामही गेले, कृष्णही गेले, पण ब्रह्मांडातून तसंच झालं. मग कुठल्या लीलेचा अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्याला? ज्या लीलेतनं रामाचा एक प्रकारचा जो विषाद होता तो जो निघून गेला, जे तत्वज्ञान वसिष्ठांनी रामाला सांगितलं ते तत्वज्ञान फार महत्वाचं होऊन बसतं. आणि तुला या विश्वामध्ये जे दिसत आहे, जसं न्यूक्लियस मध्ये तू जर शिरला, कणाद ऋषींनी सांगितलेलं आहे, हा आजचा विषय नाहीये. म्हणून हे संपूर्ण ऋषी जे आहेत
हे ऋषी कुठल्या कालखंडातले आहेत हे पण समजणं गरजेचं आहे. तो कालखंड पण आपण बघू थोड्या वेळामध्ये, कारण तो सर्व एक विशिष्ट असा ज्ञानाचा भाग आहे. लक्षात घ्या, तो जोपर्यंत आपल्याला समजत नाही ना तोपर्यंत आपल्या देवपूजेला, आपल्या भक्तीला, आपल्या ज्ञानाला कुठलं ज्ञान असेनात का. अगदी तुम्ही मोठे शास्त्रज्ञ सायंटिस्ट असाल नासामधले तरीही त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. हे लक्षात घ्या, कारण हे कुठले आईन्स्टाईन हा तुकाराम होऊ शकलेला नाहीये, न्यूटन हा काही ज्ञानेश्वर महाराज होऊ शकलेला नाहीये. लक्षात ठेवा, म्हणून शास्त्रज्ञ कितीही मोठा झाला तो बहिर्मुखतेतनं शोध घेतो आहे, तो अंतर्मुखतेत शिरतच नाहीये. हा प्रॉब्लेम आहे शास्त्रज्ञांचा. म्हणून त्या काळचे ऋषी मुनी हे शास्त्रज्ञांच्याही पुढे गेलेले अंतर्मुख जाणीवेतले ऋषी होते. तिथं त्यांना सर्व शोध लागला. आज अजूनही आपण शोध घेत आहोत. म्हणून तुझ्या जीवनामध्ये तुला हे जे शरीर मिळालेलं आहे याची प्रयोगशाळा कर. लाखो करोडो रुपये उभे करून ती यानं पाठवून तुला काय सापडणार आहे? जमीनच सापडणार आहे. तू अज्ञानातच राहणार आहे. या पलीकडे तुला काहीच सापडणार नाही, कारण मी तिथे नाहीच आहे. मी कुठं गुप्त बसलेलो आहे तर त्या न्यूक्लियसच्या आत इतका खोल मी जाऊन बसलेलो आहे. जसा तो ईश्वर तुमच्या आणि आमच्या आत जाऊन बसलेला. तो पुढे वेगळं झालं ना गणित एकदम. आणि या भूमिकेतनं जेव्हा ते रामाला सांगतात तेव्हा राम म्हणतो हे संपूर्ण 84 लक्ष योनींचं काय आहे. हा तो विषय अधिक खोल, अधिक गंभीर होतो. जेव्हा हे संपूर्ण पृथ्वी तत्व तयार होत आहे, संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेला आहे आणि या ब्रह्मांड निर्मितीनंतर त्या जडत्वाच्या जमिनीच्या आत खोलवर जेव्हा आपण जातो तेव्हा ऍटम मध्ये आपण शिकतो. ऍटम मध्ये पण आपल्याला काय दिसलं? इलेक्ट्रॉन्स दिसले, बरोबर फिरतात. प्रोटॉन दिसला. म्हणजे हा संपूर्ण एक प्रकारे ज्ञान जाणीव आणि ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीचा खेळ आपल्याला तिथं दिसतो. आणि 2 इलेक्ट्रॉन्सच्या मध्ये पण कुठेतरी पोकळी ही दिसते. म्हणून तो गुहाचर आहे, तो आकाशात स्थित आहे आणि आकाशाच्या परे आहे. आकाश हे त्याचं स्वरूप आहे आणि त्याला लगत असणारी त्याची जी सगळी भूमिका आहे त्याच्यापासून वेगळं झालं की गतीमध्ये जात असत. म्हणून ईश्वराच्या गतीशी आपली गती जुळवावी लागणार. आपली गती आपण म्हणतो ना की याला पुढच्या जन्मात चांगली गती मिळव. म्हणजे काय? चांगली गती म्हणजे ईश्वराची गती मिळते असं वाटतं का आपल्याला? म्हणून याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत त्याच्या आतमधनं तो वायू जो आहे, जे पहिलं मूळ स्रोत आहे, तो वायू हळूहळू त्या विश्वातीत परब्रह्माच्या स्पंदाच्या जाणीवेतनं हळूहळू वर येतो. बघा, हे आपल्या ऋषी मुनींनी शोधून काढलेलं अंतर्ज्ञानाच्या जाणीवेतनं मांडलेलं तत्वज्ञान आहे. आजही याला कोणीही कॉन्ट्राडिक्ट करू शकलेलं नाही. आत्ताचं आधुनिक शास्त्र सुद्धा नाही. उलट हे मान्य केलं तर जगातले सर्व प्रश्न सुटतात. हे मान्य नाही केलं तर जगातले प्रश्न सुटणार नाही. बघा, मी इंजिनियर आहे, मी इतका साधा सुद्धा माणूस नाहीये. कशावरही विश्वास ठेवू का आपण? काय कारणच नाही ना. आय मस्ट नो. त्याचा लॉजिकल आन्सर मला हवा आहे. योगी अरविंद पण त्याच जाणीवेतले होते
म्हणून योगी अरविंदांच्या तत्वज्ञानाचा जेव्हा जर तुम्ही आलेख घेतला तर तुम्हाला हेच सापडेल, वेगळं काही जे वसिष्ठांनी रामाला सांगितलं. किती महत्वाचं आहे ना, केवढा महत्वाचा विषय आहे हा.